सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। 18 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। ज्या मागणीची प्रतीक्षा राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून करत होते त्या मागणी संदर्भात राज्य सरकारी कर्मचारी संप, निदर्शने, मोर्चे अशा वेगवेगळ्या माध्यमातून शासनाकडे आपली मागणी हे मागत होते। अखेर त्याच संदर्भातलं एक महत्त्वाचं पत्र, त्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट आता समोर आलेली आहे। काय ती महत्त्वाची अपडेट आहे, काय ते महत्त्वाचं पत्र आहे, कशा पद्धतीनं या पत्राचा फायदा, या मागणीचा फायदा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे, या संदर्भातला हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की वेगवेगळ्या 17 मागण्यांच्या अनुषंगानं सर्व राज्य सरकारी कर्मचारी मार्च 2023 या महिन्यामध्ये 7 दिवसाच्या संपावर गेलेले होते आणि त्या संपाच्या अनुषंगानं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची जी महत्त्वाची मागणी होती, ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, त्या मागणीच्या अनुषंगानं हा संप करण्यात आलेला होता। आणि त्या संपाच्याच अनुषंगानं राज्य शासनानं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जे काही नवीन पेन्शन योजना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे, तर तशीच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केल्या जाईल असा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्य शासनानं किंवा राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे। आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगानं राज्याचे मुख्य सचिव माननीय नितीन करीर यांना एक पत्र लिहून राज्याचे महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती संघटनेचे जे सरचिटणीस आहेत विश्वास काटकर, त्यांनी एक पत्र लिहून माननीय मुख्य सचिव यांना विनंती केलेली आहे की मुख्यमंत्री महोदयांनी जो काही निर्णय घेतलेला आहे, ज्यामध्ये 1 नोव्हेंबर 5 रोजी किंवा तदनंतर सेवेत दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येईल, त्या अनुषंगानं नोटिफिकेशन कार्यपद्धती ही तात्काळ निर्गमित करावी, या आशयाचं हे पत्र काल त्यांना देण्यात आलेलं आहे। त्याचं ओसी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अनुषंगानं राज्य शासन किंवा राज्याचे मुख्य सचिव कशा पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करतील याकडे आपल्याला पाहावं लागणार आहे। आणि याचा जर राज्य शासनानं जर सकारात्मक दखल घेतल्यास निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।